अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर आणि तालुका पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा टाकत 13,63,930 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत अहिल्यानगर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस पथकानं मोठी कारवाई केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी विशेष पथक तयार करत अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत दिलेल्या आदेशानुसार परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली। खिरडी गणेश शिवारात सायटेक हॉटेलच्या पाठीमागे कांद्याच्या चाळीत काही इसम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कल्याण मटका जुगाराची बुकिंग घेत आहे अशी माहिती मिळाल्याने तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि पंचांना समक्ष बोलावून हकीकत समजावून सांगत छापा टाकण्यासाठी हजर राहा असं कळवत त्यांनी संमती दिल्यानंतर कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांसह शासकीय आणि खासगी वाहनानं पोलीस रवाना झाले। संबंधित विशेष पथकाने त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता पत्राच्या शेडमध्ये लोकांची गर्दी दिसली। दरम्यान पोलीस पथकाची चाहूल लागताच 3-4 इसम तेथून पळून गेले। पत्राच्या शेडमध्ये आत जाऊन छापा टाकला असता 19 इसम आढळून आले। त्यांच्याकडे त्या ठिकाणी येण्याचे थांबण्याचे कारण विचारले असता त्यांनी त्या ठिकाणी रवींद्र सानप हा मटका बुकी असून त्याचा भाऊ बबलू सानप, जनार्दन खरसे, प्रवीण ढोके, जितेंद्र पहिलवान या इस्मांच्या मदतीनं कल्याण मटका नावाचा जुगार चालवत असल्याचं आणि इतर लोक हे कल्याण मटका नावाचा जुगार खेळण्यासाठी आल्याचं समजलं। मुख्य बुकी रवींद्र सानप हा त्या ठिकाणावरून पळून गेला। तेथे आढळलेल्या इस्मांना पोलीस पथक असल्याची ओळख सांगत त्यांना विश्वासात घेऊन पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 50,230 रुपये रोख रक्कम आणि 1,24,000 रुपये किमतीचे 14 मोबाईल फोन तसेच 9,05,000 रुपये किमतीचे लहान मोठे 12 वाहनं असा एकूण 10,79,230 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला। तो मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला। तर प्रवीण आहेर, देवापुरे, युवराज शिंदे, दिलीप गायकवाड, प्रवीण डोके, जनार्दन खलसे, हिरालाल चंद्रा, राजेंद्र सोनगिरे, मारुती जाधव, शिवाजी आहेर, संजय मोरे, वाल्मिक पर्वत, जितेंद्र पहिलवान, संतोष साताळकर, प्रवीण खोकले, विकास घोडेराव, रवींद्र सूर्यभानुशीर, बबलू सानप, बापू पवार अशा 19 आणि 1 फरार असे 20 इस्मांविरुद्ध कारवाई करत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। तसेच परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी विशेष पोलीस पथकासह जेऊर पाटोदा शिवारात कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना जेऊर पाटोदा शिवारात रवींद्र ढोक यांच्या राहत्या घराच्या बाजूला पत्राच्या शेडमध्ये काही इसम कल्याण मटका नावाचा हरजीतचा जुगार खेळवित आहे। आता गेल्यास ते आढळून येतील अशी माहिती मिळाल्याने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि पंचांना समक्ष बोलावून कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय आणि खासगी वाहनानं ते रवाना झाले। संबंधित ठिकाणी विशेष पथकानं जाऊन खात्री केली असता एका घराच्या भिंतीच्या पाठीमागे पत्राच्या शेडमध्ये 5 इसम कल्याण मटका नावाच्या जुगाराच्या चिठ्ठ्या देऊन फोनवर बोलून चिठ्ठ्या लिहित होते। तेव्हा पोलीस पथकाची खात्री झाल्यानं छापा टाकला असता तेथे 6 इसम आढळून आले। पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 70,450 रुपये रोख रक्कम आणि 54,000 रुपये किमतीचे 5 मोबाईल फोन तसेच 1,60,000 रुपये किमतीची 3 वाहनं असा एकूण 2,84,450 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला। तो पंचासमक्ष जप्त केला। तर या प्रकरणी शंकर वाणी, रवींद्र ढोक, गणेश लकारे, संतोष चवणके, स्वप्नील घुमरे, इस्माईल शेख आदींविरोधात कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी वमने, पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रभारी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे आणि त्यांच्या पथकानं केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, कोपरगाव, अहिल्यानगर।